अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्वेकडील एका गावात महिलेचा पती शेतातील ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत नांगरणीकरिता रात्री 11च्या सुमारास घराबाहेर गेलेला। दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम प्राईम न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्वेकडील एका गावात एक महिला आपल्या कुटुंबासोबत राहून शेतीवर आपली उपजीविका करत आहे। दिनांक 27 एप्रिल रोजी तिचे पती शेतातील ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत नांगरणीकरिता रात्री 11च्या सुमारास गेले असता पीडित महिला आपल्या मुलासोबत घरात झोपली होती। रात्री 11:30 वाजेच्या सुमारास आरोपी संदेश रमेश भोसले राहणार आढळगाव हा घरावरून वरील जिन्याच्या हातात चाकू घेऊन घरात आला। त्यानंतर पीडितेच्या जवळ गेला। त्यावेळी पीडित विवाहित महिला झोपेतून उठली। त्यावेळी आरोपीने पीडितेला धमकावले, तिला व मुलाला चाकूने ठार मारेन अशी जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला। घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास पीडित विवाहिता महिला आणि तिच्या मुलांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली। त्यावेळी पीडित महिलेने आरडाओरडा केला। यावेळी ओरडण्याचा आवाज ऐकून बाहेर झोपलेले पळत घरात आले। त्यावेळी आरोपी संदेश रमेश भोसले हा त्याच घराच्या जिन्यावरील जिन्याने पसार झाला। त्यावेळी पीडितेने घडलेला प्रकार घरातील लोकांना सांगितला। पोलिसात धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।